तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणे, त्यामुळे होते म्हणे. तर सोनोग्राफी तुम्ही करून घ्या म्हणे. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये. आणि काय इडल्याचं पीठ. इडल्याचं पीठ म्हणजे गेल्या काही काही करायचं आहे. नाश्ते झाले. आणि आज इडल्या जी आहे ते आईने बनवलेले आहे. म्हणजे सहज दोन्ही मिळून दोघी जणांना केलेलं आहे. इडल्या आणि सोबत वरण केलं ना. वरण भाजी केली मस्त आहे. आणि आज चिवची भाजी आहे. हे सर्व आज तू का बरं करत आहे? तिला जर हेच वाटते ना, बरंच नाही वाटत ना. मग गेप आली तर काय करा. बरं मग आता केलं तर दोन कामं केल्याने काय होते, करावंच लागते. टायमाला करावं लागते ना. आणि इकडे राधिका पण आलेली आहे. बरं लागते का आता? थोडंफार बरं. गोळ्या वगैरे चालू. तरी जसं पाहिजे तसं आणखी बरं नाही आहे. थोडंसं दाखवायच लागणार आहे परत पण, कारण मोठ्या दवाखान्यात राहिलेलं आहे इकडे दाखवायचं. हो ना, पूर्ण डागा आलेला आहे चेहऱ्याला वेगवेगळं. आता काय करायचं नाही काही समजत नाही. आणि कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल इकडं राधिकाचा भाऊ. तर काल कोण आलेलं होतं? अभिषेक आलेला होता राधिकाच्या भेटीला. त्याच्यामुळे थोडंसं झालं. आणि त्याच्यानंतर लगेच तर काल पाहिलं असेल आई आणि राधिका दोघी जण गेलेले होते. बरं वाटत होतं. ट्रीटमेंट वगैरे त्यांना गोळ्या वगैरे चालूच आहे आता. तरी जसं पाहिजे तसं बरं नाही वाटत. असं आहे सध्या. थोडंसं आहे ट्रीटमेंट वगैरे घेतलं, पण आणखी मोठ्या दवाखान्यात दाखवावं लागणार आहे स्पेशलिस्ट कडे. 1-2 दिवसात सुट्टी काढून घेऊन जा. सोबत माणूस असलेला चांगलं. समजा राग पडते ना, जर बायात लय फरक पडते. माणूस असला सोबत लय फरक पडते. तसं कामच पाहायला थोडी होत असते. मग घरचे कामं पाहायला लागते ना. ठीक आहे. कारण मोठ्या डॉक्टरला दाखवल्याच्या नंतर वेगळंच राहणार आहे. कारण आता पण कसं होतं, ठीक आहे चालून जात होतं. आणि स्पेशलिस्ट कडे जाणार आहे ते पण. तुम्ही गेल्या दोघी जणी आणि तशाच जाऊन आल्या. काय थोडंफार ट्रीटमेंट वगैरे चांगलं वाटलं. बरं 2 ते 3 दिवस झालेले आहे. थोडंसं मागं पुढे चालू आहे. हो ना. कधी कमी होते, कधी चांगली होते, कधी जास्त होते. आणखी आईचं पण इकडं काय करताय आता? नाश्ता झाला सकाळचा? उसळ केली आहे. एकादशी आहे. देवाला नव्हते म्हणलं, दवाखान्यात चालली मी. उसळ पण गेला. इडली मग इडली का सकाळी कशी काय नाश्त्याला केली? फक्त माझ्यासाठी. ठीक आहे. बटर आहे आणखी उरलेलं, ते नंतर करता येईल. पण उसळ पण चालू आहे इकडं. आणि आईचं राधिकाचं जसं होत नाही, तर आईचं पण चालू झालेलं दवाखान्यात. म्हणजे तब्येत वगैरे खराब झालेली आहे. हो. आणि तुम्ही पाहिलं असेल फाईल वगैरे आहे इकडं. कालपासून चालू होतं. 3 महिन्याचं ट्रीटमेंट चालू आहे. हां, जवळपास 3 महिन्याचं पूर्ण ट्रीटमेंट होतं. 3 महिन्यापैकी आता 2 महिने झालेले आहे आणि शेवटच्या महिन्याचं राहिलेलं आहे. तरी फाईल पण आहे, जे की सोबत न्यावं लागणार आहे. आणि ट्रीटमेंट वगैरे आहे सर्व. आई पाय बघू तुझे आता कमी झाले का नाही, किती फरक पडला किती नाही. तर दोघीचं चालू आहे, राधिकाचं आईचं. कसं आहे, पहिले खूप होते चोपडं आलेलं, आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे.
आता आधी खूप वेगाने होते. पडून राहिले आता. हा, आणि नवीन जे असते कीर वगैरे पडत होती, हो. कमी पण झालेली आहे. आता परत 1 महिन्यात घेतल्यावर पडतो. हो, 1 महिना केल्यावर शेवटचा महिना झाला की झालं. ट्रीटमेंट झाल्यावर पण त्याला काहीतरी लावावं लागतं. हम्म. ट्रीटमेंट पण घाई खूप आता आहे. जास्त. जास्त गोळ्या खाणं चांगलं नाही. गोळ्या खाऊ खूप परेशान होते आई पण. गोळ्यासाठीच तर 4 दिवस 8 दिवस लेट केले मी जायचे. शेवटी आज तरी आज जाऊनच राहिले आता. हे देऊ काय ते पाऊची आगून राहिली आहे. पाणी ठेवली. हे वाले? जीवावर आलं होतं आईचं, त्याच्यामुळे ट्रीटमेंट जी आहे ते 8 दिवस लांबवली. हो. आता घेऊ नंतर घेऊ, आता घेऊ नंतर घेऊ. पण आता जायचं आहे दवाखान्यात अकोल्याला आणि ट्रीटमेंट पूर्ण करायचं आहे. जर ठीक फरक पडला तर, नाहीतर मग नाही आता फरक पडला. फरक पडलाच म्हणा, हो. फक्त थोडंसं राहिलेलं आहे. हा. आणि मेडिसिन जे आहे ते पुरं कम्प्लीट करायचं आहे. नाही पडलं तर डबल मग दुसऱ्या डॉक्टरचं ट्रीटमेंट घ्यावं लागणार आता आहे. नाही झाला दुसऱ्या दवाखान्यात. काम पडणार नाही तसं. नाही याच दवाखान्यात फरक पडला. हम्म. ते घरचा विलास करायला लागला. हो, थोडंसं ते ग्रीस वगैरे लावते. हो. बोरफला सर्वच चालू आहे, सर्वच चालू आहे. एवढा इलाज चालू आहे, गावठी पण इलाज चालू आहे. सर्व गिरेस लावणं, हे लावणं, ते लावणं, गोळ्या घेणं पण चालू आहे. आणि क्रीम पण पाहिलं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे सर्व क्रीम वगैरे आणलेल्या होत्या. पण अचानकच आता कसं आहे, शेवटी बरेच जण म्हणतात की अचानकच म्हणता तुम्ही, 5 महिने पाय पण इकडे राधिकाचं पण आणि आईचं पण सोबतच आलेलं आहे. हो ना. इकडे पायाचं आलेलं आहे आणि राधिकाची पण तब्येत खराब झालेली होती. आपण तरी काय करणार, मग चालूच आहे आपलं माहिती. दोघे जणी, कधी राधिकाचं तब्येत तर कधी आईची तब्येत. आता कालच राधिकाचा दवाखाना झाला, आता डबल तिला पण दुसऱ्या दवाखान्यात न्यायचं आहे. आणि आई पण चाललेली आहे सोबत, आणि आईचा पण दवाखाना आहे. आईला तर विशेष म्हणजे अकोला जायचं आहे, हो. कारण अकोल्याची ट्रीटमेंट चालू आहे. आणि अकोल्याच्या ट्रीटमेंटमध्ये तिकडं आई पण आलेली आहे अकोल्यावरून. एक गुळी घेतली बी मी. घेतली पण, कारण गोळ्या घ्यायच्या राहिल्या होत्या. आणि 8 दिवसातून एक गोळी असते, हो. ती भारी गोळी असते, ती कंटिन्यू घ्यावं लागते. किती मोठे गोळे आहेत. खूप साऱ्या. 1 महिन्याचं ट्रीटमेंट आहे ना मग ते. हो नाही का, पाणी किती गोळ्या आहे. 1 महिन्याचं पूर्ण ट्रीटमेंट आहे. आणि हे क्रीम पण आहे. गोळ्या प्रत्येक बारीनं क्रीम दोन्ही सारख्याच देत आहे. नाही आता बदलून दिली. आज बदलून दिलं का? यावेळेस जे आहे ते गोळ्या आईच्या बदलून दिल्या आहेत सर्व. ही क्रीम दिलेली आहे, मॉइश्चरायझिंग क्रीम विथ युरिया, जे काही आहे ते. गरम असं पाणी आहे. घ्यायचे मी हां, मग आणखी लावायचे मिक्स करून. नंतर मिक्स करायचं पूर्ण. आणि ते क्रीम तर लावाच लागते. आणि पाणी गरम घ्यायचं आहे आणि धुवायचं आहे हात. कोमट असं सर्व पूर्ण. आईचं होत नाही तर इकडे राधिकाचं पण तेच होतं आज. तर हो ना, आज पण आम्ही ट्रीटमेंट डॉक्टरांनी सांगितलं की व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणून सोनोग्राफी करायची. सोनोग्राफी करायचं सांगितलेले आहे. पण काय कारण हो, ताप- आपण नेहमी तेच सांगतात ना. हो ना, ते डॉक्टरचं आता हेच झालेलं आहे की जेव्हा दवाखाना केला तेव्हा काही ना काही असते. पण सोनोग्राफी मागच्या करा, वेळेस पण काही केले तर करा. नॉर्मल सांगितलं पाहिजे. मग तर यावेळेस पण सांगितले करायचे. आता एवढा पैसा कसं लाव, प्रत्येक बारनं किती पैसा किती लागते पैसे लावा बापा. दवाखान्याचं. आता आईचं इकडे दवाखान्याचं बघा सोबतच आहे. झाले 30 क्रीम मलम तो 3 महिन्यापासून कंटिन्यू ट्रीटमेंट चालू आहे. आणि इकडे राधिकाचं पण. पहिले 2-3 महिने केलेलं आलं. आणि त्याच्यानंतर साधे सुधे केलं ते पण. आईचा पण डबल करायला 6 लागला. महिने झाले समजा. पहिला दवाखाना, त्यानंतर राधिकाचा पण दुसरा दवाखाना आहे. तेच तर. दुसरा दवाखाना आहे ते पण आता स्पेशल फाईल आलेले, म्हणजे जे गायनेकोलॉजिस्ट आहे त्यांना दाखवलेलं आहे, हो. स्पेशलिस्ट त्यांना. हो. आणि त्यांना सांगितलेलं आहे सोनोग्राफी करायची. कसं असतं, फरक पडतेच ना. हे काय बघू तिथे असं आहे. आणखी काय सांगितलं? काही नाही, गोळ्या वगैरे दिल्या. हां तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे म्हणे, हां. त्यामुळे होतं म्हणे. हो, तर पण सोनोग्राफी तुम्ही करून घ्या सोनोग्राफी म्हणे. सांगतातच, आता प्रत्येक डॉक्टर सांगतात. कशाची सांग- सोनोग्राफीचं काही नसते म्हणून. पण आता जे आहे ते करावंच लागणार आहे ना. उद्याला सोनोग्राफी करून घेता येते, हो. तेव्हा समजून जाईल आपल्याला खरंच काय आहे. आणि एक तर कसं ताप येते जाते, कमी जास्त होतात ना. कधी जास्त आहे तर कधी कमी आहे. तेच रक्त तर. लगवी चेक करून. हम्म. रक्त चेक केलं जाते, सर्व आहे. चेक करावंच लागणार. आणि वातावरण असं आहे पावसाचं, कंटिन्यू पावसात राहते. सर्व एखादं म्हणून आलेलं आहे. मग आता उद्याला करता येईल सोनोग्राफी करून घ्या. पाय
कंटिन्यू होईल म्हणा चांगलं कमी. आहे. बरे आहेत थोडं आता. थोडं कमी होईल. खूप सारं आहे पहिल्यापेक्षा बरे आहेत. तर एका महिन्याचं ट्रीटमेंट घेतल्यावर आणखी बरे होते ना. हो आता ट्रीटमेंट. शेवटचं सांगितलेलं आहे की बा याच्यानंतर ट्रीटमेंट करायचं काम नाही पडणार, कमी होऊन जाईल. म्हणून मग चालूच आहे कंटिन्यू लावून आईचं पण. तूप वगैरे आणत राहायचे फरक पड. गोळ्या पण आहे तुझ्या गोळ्या वगैरे दिल्यात लिहून. फाईल तयार केलेली मस्त हां. स्पेशल. तिथंच गेलो होतो. तुम्ही म्हणत होते ना गेले नाही दवाखान्यात मोठ्या. हो ना, आता चांगलं मोठ्या दवाखान्यात गेलं ना, मग गेलो ना तर ते काय स्पेशलिस्ट कडे गेलं माहित फरकच पडते सर्व. ते काय वेगळं सांगतात. ठीक आहे. खूपच सांगतात ना ते. डॉक्टरच्या सल्ल्यानेच करायला लागते ना. हो. मग मग त्या सल्ल्याने केलं ते दुसरा पा म्हणते मग हो. दवाखाना ते तर आहे. दुसरा पा. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करताय. भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय.